रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला धमकी आल्याची माहिती समोर आली आहे। कोकण प्रादेशिक पक्षाचे पुरस्कृत उमेदवार शकील सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। दरम्यान अपक्ष उमेदवार शकील सावंत यांना धमकी आल्यानं त्यांनी पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। तर फोन आणि सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली आहे असं यावेळी सावंत यांनी सांगितलं। तसंच निवडणूक लढतोय ते जातीसाठी नाही तर विकासासाठी असं देखील यावेळी सावंत यांनी म्हटलंय। तर यावेळी कोकण प्रादेशिक पक्षानं उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर धमकीचा आरोप केलाय। त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागल्याचं पाहायला मिळतंय। आज मी तक्रार यासाठी केली की मला प्रोटेक्शन पाहिजे। मला धमक्याचे कॉल येत आहेत आणि व्हायरल मेसेज होत आहेत। मी आज जे लोकसभा इलेक्शन लढतोय हे कुठल्या जातीवर लढत नाही आहे, विकासासाठी लढतोय आणि रत्नागिरी सिंधुदुर्गसारखी जो विकास झाला नाही त्याच्यासाठी लढतोय। म्हणून मी आज तक्रार अशा केली आहे की मला प्रोटेक्शन पाहिजे, कारण की मी गावगाव जातोय, माझ्याकडे काही एवढे मोठे कार्यकर्ते नाही आहेत आणि मी स्वतः 4 पोरं घेऊन मी डोर टू डोर प्रचार करतोय। तर मी आज अर्ज टाकलेला आहे आणि मला प्रोटेक्शन भेटलं तर चांगलं होईल। बघा, जसं आमचा हा उमेदवार आहे, हा एक विकासाच्या मुद्द्यांवरती लढणारा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती कुठेही जाती धर्म याचा उपचार करून किंवा धर्माच्या नावावरती कुठेही प्रचार करत नाही आहे। तर एक व्हायरल मेसेज फिरतोय, त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे एक स्थानिक नेते आहेत नदीम सोलकर म्हणून, ते असं म्हणत आहेत की मुसलमान जे आहेत ते आता जागलेले आहेत आणि अपक्ष मुसलमान उमेदवार हा एकच आहे। अपक्ष मुसलमान उमेदवाराला मतं देणं म्हणजे भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करणं, असा त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यासोबत अशीही अपील केलेली आहे मुसलमान अल्पसंख्यांना की यांना धडा शिकवा, म्हणजे शकील सावंत यांना धडा शिकवा। म्हणून आम्हाला भीती आहे की उद्या आम्ही जर कुठेही राजीवाडे असो किंवा नौकल असो किंवा कर्ला असो तिथे प्रचार करायला जेव्हा आम्ही जाणार तर आमच्यावरती हल्ला व्हायची शक्यता आहे। आम्ही अपक्ष उमेदवार आहोत म्हणून आमच्याकडे कार्यकर्त्यांची जी काही फौज नाही आहे, पण आम्हाला पोलीस प्रोटेक्शन भेटलं तर लोक कुठेतरी एक वचक असेल आणि पोलीस प्रोटेक्शनचा आज आम्ही अर्ज दिला आहे। SP साहेबांकडे आम्ही विनंती केली आहे। आम्हाला वाटते 100% आमचा अर्ज मान्य होईल आणि आम्हाला प्रोटेक्शन भेटेल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।